नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मेथीचे लाडू सोप्या पद्धतीने. बघा, मी ते खसखस भाजून घेते पहिले. सगळे आपण आता ड्राय इन्ग्रेडियंट्स भाजून घेऊया पहिले. मी खसखस घेतली, ती भाजून घेऊया. मंद आचेवरती भाजायची आहे. त्याचा थोडासाच कलर चेंज करून घ्यायचा आहे, जास्त करपवायची नाही आहे. आता याला आपण होत आले, याला आता मग काढून घेऊया ब्रशमध्ये. आता इथे आपण काजू बदाम भाजून घेऊया. ह्यालाही मंद आचेवरती भाजायचे आहे. त्यानंतर आपण आता हे बघा, हे भाजलेले आहे, त्यांना काढून घेऊया. आपण आता इथे हलीम भाजून घेणार आहोत. हलीम तुम्ही मार्केटमधून आणताय तर थोडं साफ करून घ्यायचं. कधी कधी त्याच्यामध्ये छोटे छोटे दगड असतात, ते साफ करून घ्या. आता इथे आपण सुकं खोबरं घेतलं आहे, ते मी भाजून घेते. थोडं लालसर करायचं आहे, जास्त आपल्याला करपवायचं नाही आहे. बघा, हे बघा, अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मी आता डिशमध्ये काढून घेते. आता इथे मी खारीकची पावडर आणली आहे. त्यासाठी बघा, मी इथे 2 चमचे डालडा टाकले. तुम्ही साजूक तूपही वापरू शकता. त्यामध्ये मी आता ही पाव किलो खारीक पावडर भाजून घेणार आहे. थोडी गोल्डन करून घ्यायची आहे याला. बघा, याचा कलर चेंज होतो. मला थोडं कमी वाटत होतं डालडा, म्हणून मी याच्यात थोडं टाकते. बघा, मस्त झाले. आता इथे आपण आता एका पॅनमध्ये आता मी डालडा गरम करून त्यामधून इथे डिंक आहे ते भाजून घेते. डिंक थोडं थोडं टाकायचं आहे, ते फुलतं, त्यामुळे ते एकमेकांना चिपकतं. मी ते 2-3 बॅचमध्ये भाजून घेतलं आहे. आता ह्याच डालड्यामध्ये थोडं मी डालडा अजून टाकते. त्याला गरम करून घ्यायचं. आणि मी आता इथे गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये भाजून घेणार आहे. तुम्हाला डालडा थोडा कमी वाटला तर तुम्ही थोडा जास्त टाकू शकता. ह्याला चांगलं आपल्याला नरम करायचं आहे. आणि पहिले या गुठल्या फोडून घ्यायच्या त्याच्या, जेणेकरून ते एकत्र होऊन जाईल डालडाने. आता याच्यामध्ये मी मेथी आणि डालडा हे मी 2 दिवस भिजत ठेवले होते, ते मी आता याच्यामध्ये ठेवणार आहे. थोडं मी गरम करून घेतलं आहे, कारण ते एकदम घट्टच झालं होतं. ते असंही मेल्टच होणार होतं, पण मी अगोदरच मेल्ट करून घेतलं. आणि याला आता एकत्र करून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करायचं आहे.
मी झारा घेतल्या जेणेकरून ते मला दाबून त्यातल्या गुठल्या फोडता येतील. बघा एकत्र करून एकदम स्मूथ आपलं पीठ तयार झालं आहे. आता इथे मी सगळे जिन्नस मी एकत्र करून घेतले आहे आणि ह्याच्यामध्ये गूळ मिक्स केलं आहे. एकत्र करून घेऊ. मी आता हाताने करणार आहे. चांगलं मिक्स करून घेऊया जेणेकरून गूळ आणि ते पीठ सर्व आपल्या पदार्थाला लागून जाईल. आता याच्यात मी थोडीशी वेलची पावडर टाकते. मिक्स करूया. मग आपलं हे सगळं रेडी आहे मिश्रण. आता मी इथे आपला मिक्सरचा मोठा भांडा घेतला आहे. त्यात मी थोडं थोडं करून हे जे मिक्सर आहे ते मिक्सरला लावून घेणार आहे. बघा जेणेकरून हे आता इझिली आपले लाडू वळले जाते. हे बघा तुम्हाला काही करायची गरज नाही आहे, नाही पाक बनवायची गरज आहे, काहीच करायची गरज नाही आहे. इझिली लाडू होतात. तुम्ही तुमच्याप्रमाणे लाडूच्या साईज कमी जास्त करू शकता. आता मी इथे सर्व लाडू बनवून घेते. बघा आपले लाडू रेडी आहेत. नक्की रेसिपी करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.